ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता दोन्ही देशांनी एकमेकांसोबत चर्चा केली आणि शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली। मात्र या दरम्यान लष्करातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे सुट्टीवर घरी गेलेले जवान हे आपल्या ड्युटीवर परतले। दरम्यान ओडिसातील संबलपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। येथे ड्युटीवर परतल्याच्या 2 दिवसांनी जवानाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे। त्यांना 15 दिवसांची चिमुकली आहे। या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर ब्लॉकमधील टेंगनामल गावातील रहिवासी जवान देबराज गंड यांची पत्नी लिपी गंड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। देबराज हे सशस्त्र सीमा दलात कार्यरत आहेत। ते पत्नी आणि आपल्या 15 दिवसांच्या नवजात मुलीपासून दूर देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तैनात आहेत। लिपी यांनी 28 एप्रिल रोजी एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला। तेव्हा जवान देबराजही त्यांच्या सोबत होते। घरी मुलीचा जन्म झाला म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदी होते, पण हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही। मुलीला जन्म दिल्यानंतर काही वेळातच लिपीची तब्येत अचानक बिघडू लागली। त्यांची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना तात्काळ बुर्ला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केलं। तिथे लिपी यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं। लिपी या बेशुद्ध अवस्थेत होत्या आणि तिच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं। पत्नीची प्रकृती ठीक नाही, ती आयसीयूत होती। अशा वेळी देबराज हे लिपी यांची देखभाल करत होते। त्यासोबत ते त्यांच्या नवजात बाळालाही सांभाळत होते। मात्र भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आणि देबराज यांना 11 मे रोजी ड्युटीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले। देशाची सेवा हेच आपले सर्वोच्च कर्तव्य मानून अत्यंत जड अंतकरणाने देबराज आपल्या रुग्णालयात बेशुद्ध असलेल्या पत्नीला आणि नवजात बाळाला सोडून कर्तव्यावर रवाना झाले। देबराज 11 मे रोजी निघाले आणि 2च दिवसांनी म्हणजे 13 मे रोजी देबराज यांच्या आजारी पत्नी लिपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। बहुअवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। या घटनेनं देबराज यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे। अजून आईचा चेहराही न बघितलेलं ते 15 दिवसांचं बाळ नेहमीसाठी आपल्या आईपासून लांब झालं आहे। तर दुसरीकडे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेले देबराज हे पत्नीच्या अखेरच्या काळात तिच्यासोबत राहू शकले नाहीत। या घटनेनंतर त्यांच्या संपूर्ण गावातून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।